नमस्कार. A to Z न्यूज MS चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे स्वागत आहे. चालू असलेल्या विधानसभा रणधुमाळीमध्ये आज आपण माननीय गणेश भाऊ निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी येथे जमलेलो आहोत. दादा, आपलं MS न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. दादा, आपण फॉर्म भरलेला आहे आणि एकंदरीत आपला प्रवास कसा सुरू झालेला आहे आता? आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जो उत्साह लोकांच्या मध्ये आला, तो उत्साह वाखाणण्याजोगा आहे. लोकांचा प्रतिसाद लक्षणीय आहे आणि लोकांना बदल करायचा आहे, त्या दृष्टीनं हा सगळा प्रवास चालू आहे. आणि बदल हा मुद्द्यावर होतं याचा विशेष आनंद आहे. व्यक्तीवर बदल होणं ही काय विशेष बाब नाहीये. मुद्द्यावर बदल झाला पाहिजे आणि आम्हाला मुद्द्यावर निवडणूक घेऊन जायची. आम्ही मुद्द्यावरचं राजकारण जन्माला घालणार आहोत आणि मुद्द्यावरचं राजकारण जन्माला घालणं ही काळाची गरज आहे आणि त्या दिशेनं हा प्रवास जवळपास एक विशिष्ट उंचीवर येऊन बसले याचा आम्हाला आनंद आहे. आपण जिथं लोकांमध्ये जातो ना, तेव्हा एकच गोष्ट ऐकायला मिळते की गणेश भाऊ येणार किंवा गणेश भाऊ निवडणुकीला सामोरे जात आहे, पण ते गणेश भाऊ एकच गोष्टीला कमी पडणार आहे, तर गणेश भाऊ फक्त पैशाच्या बाबतीत कमी पडणार आहे. हीच गोष्ट आम्हाला खऱ्या अर्थाने ग्राउंडला ऐकायला भेटते. त्याविषयी तुम्ही काय बोलता? पैशानं निवडणुका होतात हाच तर समज खोटा ठरवायचा आहे. मी 5व्या निवडणुकीला सामोरं जातो. माझ्या गावात मी 2 ग्रामपंचायत, एक सोसायटी 3 गावाची आपल्या, बरोबर. आणि 4थी बाजार समिती आणि 5वी ही निवडणूक. बरोबर. त्या 4ही निवडणुकांना विचारून बघा आपण काय केलं. मुद्द्यावरती बोललो. 23 वर्ष लागले आम्हाला इथपर्यंत उंची गाठायला. या प्रवासामध्ये एकदाही अर्थकारण माझं गरीब आहे म्हणून लोकांनी मला फेटाळलं नाही, हेटाळलं नाही. माझ्याकडे मुद्दे जे आहेत ते श्रीमंत आहे. आता जर ही जेवढे लोक पैसे खर्च करणार आहेत तेवढे आम्ही द्राक्ष उत्पादकाच्या शेतकऱ्याची मदत केलेली आहे. त्याचे पैसे या व्यवस्थेकडून हिसकावून आणलेले आहे. तेवढेच कांद्यावाल्याचे पैसे आम्ही मदत केली, त्या व्यवस्थेला दाखवून दिले. पीक विम्यामध्ये भूमिका घेतल्या. पुणेगाव दरसवाडी अशा कॅनॉलच्या विस्तारीकरणाच्या त्या असलेल्या प्रापण सूचीमध्ये 54 कोटी रुपयाची भूमिका, अशा कितीतरी आहे. मोजत नाही बसलो आम्ही की आम्ही हे पैसे काढून दिले, आमकं काढून दिलं. त्यामुळं निवडणूक पैशाने नाही होतो, त्या गोरगरिबाच्या शेवटपर्यंत माणसाच्या सेवेनं होते. त्या माणसाचे समस्ये पटलावर आणले नव्हते. त्या माणसाला रात्री पहाटे मदत केल्या नव्हतं. रात्री कुणाच्या सोबत त्याच्या संकटात ठामपणे उभं राहिल्याने निवडणूक होते आणि त्याचसाठी निवडणूक आहे. लोकांमध्ये राहता आला पाहिजे. मी जिथं निवडणूक लढवतो तिथंच राहता आलं पाहिजे. त्या लोकांच्या समस्या मला माहिती पाहिजे. त्या लोकांच्या समस्या पटलावर आणून सोडवणं याला निवडणूक म्हणतात. पैशाचं कोणी सांगितलं? आणि जर पैशाचंच म्हणत असाल तर भले भले गेले. लोकांपेक्षा मोठा श्रीमंत कोणी नाही. आणि लोकांनी जर ठरवलं ना तर ही निवडणूक गणेश निंबाळकरची बिना पैशाचीच होणार आहे. आणि लोकांनी ते ठरवलंय म्हणून नामनिर्देशन पत्र भरायला 7 ते 8 हजार लोक आले आणि फक्त 2,000 रुपये खर्च आला. आपण भाऊंनी जसं सांगितलं की आम्ही सेवा हेच आमचं धन मानतोय. दादा, दुसरी बाजू अशी येते का आम्ही काही लोकांकडनं बघतोय किंवा सोशल मीडियावरती बघतोय, तुम्ही दररोज फिरताय आणि दररोज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नवीन व्यक्ती आणि तो स्वतःहून मदतीचा हात घेऊन पुढे येतोय. या बाबतीत काय बोलशाल तुम्ही? आता काजी सांगवीमध्ये सभा होते. आता इथंच बसले. माझ्या मित्राचं घर आहे, त्याच्या इथं बसलोय. तो विचारतोय माझ्या मित्रांना गणेश निंबाळकरांचं काय आपल्याला काय मदत करता येईल. तो तिथं विचारतो. ती जी विचारण्याची पद्धत आहे ना, जणू तो माझा लहान भाऊ आहे या पद्धतीने विचारतोय. त्या पैशानं निवडणुका लढवता येता हे त्यांच्यासाठीच आहे, जे पैसे आहेत त्यांच्याकडे. पण बिना पैशाच्या निवडणुका लढवता येतात हे असे लहान भाऊ माझ्या पाठीमागे उभे राहत आहेत म्हणून. तो विचारतो काय, तो माझा मित्र आहे पण तो भावापेक्षा जास्त कळकळीने विचारतोय ना, तिथं तिथं ती पैशाची किंमत करता येत नाही. तो किती पैसे लावणार हे महत्वाचं नाही, पण ती जी लावण्याची पद्धत आहे, विचारण्याची पद्धत आहे, ती महत्वाची आहे. तो गावात 5,000 रुपये देतोय, 10,000 रुपये देतोय, काहींनी 2 लाख दिले, काहींनी 1 लाख दिले. कमी जास्त असू शकतात रकमा, पण तो जो भाव आहे ना, तो भाव म्हणजे या निवडणुकीतल्या सामान्य माणसाचं प्रतिबिंब गणेश निंबाळकर घेऊन पुढे चव्हाट्यावर आलाय. आणि हे प्रतिबिंब या चव्हाट्यावर मांडणार, या व्यवस्थेला वाचा फोडणार. बच्चू भाऊंच्या सोबतीला या विधानसभेत गणेश निंबाळकर जाणार, या नुसत्या भावनेनं संकल्पनेनं मोहरून गेलीत लोक. त्यांच्या अंगामध्ये शक्तीचा संचार झाल्यासारखं वागताय. एका सभेला 200-200, 400-400 लोक एका गावात कामाच्या दिवसात थांबणं सोपी गोष्ट वाटली का? थांबतायत लोक, वाट पाहतायत, म्हणतायत आमच्या गावाला या, आमच्या गावाला या. आजपर्यंत जवळपास 70-75 गावांमध्ये आपले संवाद मेळावे झाले. एकही आम्ही आयोजित नाही केला. त्यामध्ये फटाक्यांची आताशबाजी करतायत, कोण काय करतायत ते सगळं बघून
माझ्यासाठी हा सुखद प्रवास, हा सुखद धक्का आहे, पण मला हे माहीत आहे या सुखद प्रवासानंतर पुढची जबाबदारी पेलण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, समर्थ आहोत. पुढचा काटेरी मुकुट आमच्या मस्तकावर घेण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आणि हे ते जे लोकांचे पैसे आहेत ना, तो लोकांचा पैशाचा निवडणुकीचा प्रवास हाच तो काटेरी मुकुटाचा प्रवास, याची जाणीव आम्हाला. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की जसं आपल्याला लोक देत आहे म्हणजे त्यासोबत आपल्या काही जबाबदाऱ्या पण वाढताय का? खूप जबाबदाऱ्या, खूप काही जबाबदाऱ्या आम्ही आपसूक 10 वर्षात घेतल्या. बरोबर. कुठल्या जबाबदाऱ्या घेतल्या? आम्ही आरोग्याच्या प्रश्नासोबत लोकांच्या बरोबर आहोत. एखाद्याचं रात्री पहाटी सरकारी दवाखान्यात अडचण आली, तिथे जातोय आम्ही. एखाद्याला काल परवा मला कोणा सूरज नावाचा फोन होता SMBT मधून, त्याला कार्डियाक अँब्युलन्स पाहिजे होती. त्याला कार्डियाक अँब्युलन्स 10,000 रुपये लागणार होते, त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याला KM त्यांना घेऊन जायचं, त्याच्या वडिलांना. त्याने फोन केला तर माझ्याकडे होते 6,000 रुपये, मी त्याला टाकले. त्याला 4,000 अजून मिळाले, तो घेऊन गेला. तिथे KM त्याला मदत पाहिजे होती, मेसेज केले, पण त्या दिवसानंतर त्याचा रिप्लाय नाही आलेला आहे, त्याचा फोन नाही लागत आहे. एवढ्या प्रवासात सुद्धा मला ते खटकताय, त्याचा फोन का नाही लागत आहे. तो कोण होता सूरज? माझ्या ओळखीचा नव्हता, पण मी त्याला पैसे सेंड केल्यानंतर त्याचं काम झालं का, त्याच्या वडिलांचा जीव वाचला का, या प्रक्रियेपर्यंत जाता आलं पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे. शिक्षणामध्ये एखाद्या गरीबाला चांगलं शिक्षण घ्यायचंय, पण त्याला कुठेतरी हात नाही लागत आहे, त्यावेळेस आम्हाला त्याला हात द्यायचा आहे. कृषी क्षेत्रामध्ये गरिबांची असलेली भूमिका आम्हाला उचलून धरायची. तिथं जे पडतं ना, बाजारभाव पडल्यानंतर ती भूमिका मांडायला चौफुलीवर जावं लागतं. चौफुलीवर नाही जायचंय, विधानसभेचा दरवाजा अडवायचा. विधानसभेत कोणाला नाही घुसू द्यायचं. आमचा प्रश्न सुटत नाही, तो मध्ये जायचं नाही. या भूमिकेवर आम्ही तिकडे जाणार आहे. जाणार म्हणजे जाणार, मांडणार म्हणजे मांडणार. या सगळ्या जबाबदारीची जाणीव आहे, म्हणून तर आम्ही सक्षम आहोत असं सांगतो ना, की हे प्रश्न आम्ही सोडवू असं. भाऊ, जसं तुम्ही बोलले की एक आपल्याला मदत करणाऱ्यांची जबाबदारी. भाऊ, आपल्या दरेगावच्या सभेत एक मुलगा उठून आला, वैभव पवार सारखा. असेच तुम्ही जसं बोलले का, म्हणजे आपण बघतोय की अनेकांच्या सभा घेण्यासाठी किंवा सभेवर स्टेजवरती बोलण्यासाठी अनेकांना मदत म्हणजे बोलवावे लागते, त्यांची रक्कम ठरवून द्यावी लागते. आणि तुम्ही सभेत सांगताय की माझ्या सभेत बोलण्यासाठी माझे 50 वाहक तयार झालेले. मग आता जसे तुमच्या बरोबर हे जे मुलं येत आहे, जसे मदत करणार येत आहे तसे मुलं येत आहे, तर मुलांच्या अपेक्षा काय लागलेली, म्हणजे का ते मुलं तुमच्याकडेच येत आहे, असं या मागचं काही स्पेसिफिक असं काही कारण आहे का? हा, काय झालं, आमदार हा 3,07,000 मतातून एक जण होतो. बरोबर. आता आमदार आपला आहे किंवा हा मुलगा आमदार झाला पाहिजे, हे 3,07,000 मधल्या असलेल्या बहुसंख्य लोकांना वाटणं हे आमच्या चळवळीचं यश आहे. त्यांना असं वाटतं हे प्रतिबिंब आमचं आहे, हा जो बोलतो ना हे आमचं गाऱ्हाण आहे, बरोबर. हा जो ते गाऱ्हाणं सोडवण्याचा प्रयत्न करतोय ना, तो रस्ता आहे. त्या गाऱ्हाण्याचं, त्या रस्त्याचं ते यश आहे. त्या लोकांना वाटतंय. मी म्हणतो बोलू द्या, मला नाही बोलायला मिळालं चालेल, पण या लोकांच्या बोलण्यानं मला समजताय, मला काय करायचं हे कळतंय. त्यांच्या अंतरंगातलं प्रतिबिंब मला दिसतंय, आणि त्या अंतरंगातलं प्रतिबिंब होऊन मला त्या विधानसभेच्या चव्हाट्यावर जाता आलं पाहिजे. जे जमलं बच्चू भाऊंना, 1,00,000च्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांनी, बरोबर. 1,00,000च्या वर मोफत, तेही विदर्भातून मुंबईपर्यंत. त्यांच्याकडे कार्डियाक अँब्युलन्स आहेत. जर सरकारची व्यवस्था कार्डियाक अँब्युलन्स एखाद्या सूरजला देऊ शकत नसेल ना, तर त्या लोकप्रतिनिधीनं स्वतःची व्यवस्था उभी केली. त्याला अँब्युलन्स द्या, त्याच्या गाडीत इंधन टाका, त्याला मुंबईला घेऊन जा. त्या शस्त्रक्रिया ज्या इस्पितळात चांगल्या होणार आहे तिथे न्या. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये भाऊ त्या ठिकाणी कधी कधी विवाद करतात, कधी कधी युक्तिवाद करतात, पण त्या असलेल्या रुग्णाच्या सोबत राहतात. या भूमिकेत आम्हाला जगायचं. आमच्याकडे एक छोटी अँब्युलन्स आली आता, बच्चू भाऊंनी दिली. ती किती कामात येते. कोणीतरी येतं, अँब्युलन्स आहे इथं घेऊन जातं, सांगवीला दवाखान्यात येण्यासाठी वापरतं. कोणीतरी राहोडला कोणीतरी अपघात झाला, ते घेऊन गेले. हा झाला पाहिजे, त्याला डिस्ट्रिक्शन्स नसले पाहिजे, अडचणी नसल्या पाहिजे. तिथे आहे गाडी, जा घेऊन. इतकं ते सहजता त्याच्यात असली पाहिजे. आम्हाला त्या सगळ्या गावखेड्यामध्ये कोपऱ्यांपर्यंत ती सहजता पोचवायची, त्यासाठी ही निवडणूक लढवतोय. भाऊ, आपला मदतीचा विषय झाला, त्यानंतर आपल्या बरोबर तरुण उभे आले, हा पण एक विषय झाला. पण आता जर बघितलं ना, आपण जेव्हा न्यूज वरती वगैरे बघतो, तर जे नेते समोर येत आहे किंवा जे आपली बाजू मांडतायत, ते बाजू मांडताना एकदम असे कुठेतरी एकदम नवीन मुद्दे, मोठे मुद्दे. कुठेतरी मी चांदोडमध्ये MIDC येण्याचा विषय ऐकला, त्याच्यानंतर ती एक बाजू झाली, दुसरी बाजू हिंदुत्वाचे सारखे विषय. तर ते सोडून तुमचं जर आम्ही जितक्या सभा ऐकतोय, तुमचे सोशल मीडियावरचे भाषण ऐकतो, तेव्हा आम्हाला ऐकायला भेटतं तुम्ही जे मुद्दे घेऊन, एक तर शेतकऱ्याला तुम्ही सेंट्रलाइज केलंय, दिव्यांगांना सेंट्रलाइज केलंय, जो आपल्या बॉटमचं गोरगरीब बोलतोय आपण, तर त्याला सेंट्रलाइज केलंय. असं का वेगळं तुम्ही काय, हेच विजन का हो असं? आता जर मी MIDCचं जी लोक म्हणतायत त्यांना, त्यांच्या पक्षाचं सरकार नाहीये का, त्यांच्या आहे. पक्षाचा आमदार नाहीये का,
आहे. त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, आमदार आहे. मग करायची होती ती इतके दिवस कोणी हात धरले होते? बरोबर. साधा प्रश्न आहे. ते फक्त निवडणुकीच्या वेळेसचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं ते विधानसभेच्या अधिवेशनातले मुद्दे आहेत. ती बरोबर. MIDC असेल, जलसिंचनाच्या विषयीच्या गोष्टी असतील, ते अधिवेशन काळातले मुद्दे आहेत. त्या अधिवेशन काळात या लोकांचं त्या ठिकाणी कोणी बोलायला बंधनं घातली होती. त्याचसाठी तर निवडणुका झाल्या ना. बरोबर. मागचे जाहीरनामे वाचून तर तुम्हाला त्या ठिकाणी यश दिलं ना. आता माझ्या मते आमच्या समोर आत्ता सुटणारे मुद्दे कुठले आहेत? आत्ता सुटणाऱ्या मुद्द्यावर इथं निवडणुकीवर मी बोललं पाहिजे. आणि जे धोरणात्मक मुद्दे आहेत ते अधिवेशनात बोलले पाहिजे. तिथं बोलताना दिसायचं नाही, तिथं करताना प्रक्रियेत दिसलं नाही, आणि आता लोकांच्या समोर बोलतायत तुम्ही. हे सगळं ढोंगा आहे, आणि मला ढोंगानं जगायचं नाही, मला वास्तविकतेत जगायचं. आज एवढ्या मोठ्या प्रकल्पांची नावं घेऊन या लहान माणसाला उगाच त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधायचा प्रकार आम्हाला करायचा नाही. आम्हाला तेच बोलायचं, तुझ्या मळ्यात आहे ना, ते मार्केटात जाताना सुरक्षित गेलं पाहिजे. आम्हाला ते बोलायचं. ते मार्केटात गेलं ना तर तुझ्या मळ्यात काम करणारा शेतमजूर सुद्धा सुखी होतो. तो शेतमजूर कुठल्या जातीचा आहे, मातीचा आहे, ते नाही महत्वाचं. तो शेतमजूर आहे, त्याच्याकडे जमीन नाहीये, त्याला ते 2 पैसे मिळतात. 40 रुपये किलो कांदा जर गेला ना तर 5 रुपये किलोनं त्या आदिवासी मजुराच्या घरात पैसे जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकारच्या भरोश्यावर जर रोजंदारी द्यायला गेलं तर सरकार 275 रुपये रोजगार हमीतनं देतं. बरोबर. आणि शेतकऱ्याच्या वावरात 1 एकर कांदे लावले तर असलेल्या टोळीतल्या एका सदस्याला 800 ते 1000 रुपये रोज पडतो. हा विक्रम आहे. सरकार 1800 देणार आहे कधी? नाही देणार. सरकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेला GST देणाऱ्या या शेती व्यवस्थेचा शेतकरी हाच सरकार आहे. आणि त्या शेतकऱ्यानंच सगळ्यांना दिलाय. तो दाता आहे, पण साला त्या दात्याला आधार ठेवला नाही, त्याला निराधार केलं. म्हणून आम्ही बोलतो या सगळ्या गोष्टी. धन्यवाद भाऊ. खऱ्या अर्थाने आपली जी भूमिका होती, राजकारणाची एकंदरीत भूमिका आमच्या प्रेक्षकांना आज कळाली. जे तालुक्यातील मतदार असतील त्यांना आपली भूमिका कळाली. असेच आपण पुढे संवाद साधत राहू. आपल्या भूमिका पब्लिक पर्यंत नक्कीच पोहोचत राहू. धन्यवाद.